हां हितेंद्र ठाकूरांची बघा राजकारणात कोण कोणाबरोबर जाईल, कोण कुठे राहील, कारण 14 पासून राजकारणाची दिशाच बदलली आहे. 2014 पासून मोदीचं सरकार आलं आणि ईडी सीबीआयचं सरकार आलं मोदीबरोबर, ECIचं सरकार आलं मोदींच्या बरोबर, तेव्हापासून सगळे राजकारणाचे समीकरण बदलले आहेत. कोणी स्वतःच्या आयडिओलॉजीवर काम करून विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती आता राहिलीच नाही. अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. एक तर खरं आहे की भारतीय जनता पक्षाला त्यांच्या विकासाच्या एजेंड्यापेक्षा धर्माचा एजेंडा यशस्वी झाला आहे. त्यामुळे त्या एजेंड्यामध्ये सगळ्यांना ते गोवून घेऊन जातील. महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटत नाही आहे. एकनाथ शिंदेंनी अमित शहाची जाऊन भेट घेऊन आलेली आहे. आज रात्री फॉर्म्युला ठरवण्याची शक्यता नाही. त्यांचा प्रश्न आहे तो प्रश्न मला विचारून उपयोग नाही. असा आहे की दुसऱ्याच्या घरात काय चाललं आहे यावर मी काही भाष्य करणं योग्य होणार नाही. असं आहे, यांना शोध कुणाचा घ्यावा आणि कुणाचा नाही घ्यावा हे सरकारला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळं त्यांना आवश्यकता असेल त्या माणसाचा शोध 24 तासात घेतात आणि त्यांच्या सोयीचं नसेल तर त्याचा शोध घ्यायला 24 महिने लागतील. आणि एवढं मोठं प्रकरण झालंय खरातांचं आहे, इतक्या महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जाईल अशा प्रकारचं इतकं किळसवाना प्रकरण झाल्यानंतर यावर अधिकारी चांगलं काम करतायत. ती सातपुते मॅडम नावाची बाई आहे, ती चांगलं आहे, ती प्रामाणिक आहे आणि ती या प्रकरणाच्या तळापर्यंत जाईल. परंतु आरोपी भेटत नाही हे म्हणणं म्हणजे सरकारचं अपयश आहे.